3.2 मधला पहिला प्रॉब्लेम ह्या ठिकाणी पहा बेटा. टू सर्कल्स हॅव्हिंग रेडियाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली. ह्या ठिकाणी दोन सर्कल आपल्याला सांगितलेले आहेत, त्यांचा रेडियाय दिलेला आहे 3.5 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचा त्या ठिकाणी दिलेला 4.8 सेंटीमीटर, जे की एकमेकाला इंटरनली त्या ठिकाणी टच होत चाललेले आहेत. तर त्या दोघातला डिस्टन्स काढा असं म्हटलेलं आहे. ओके बेटा, आपल्याला काय काढायचं या ठिकाणी डिस्टन्स, डायग्राम काढा म्हटलेलं नाही. तर पहा बेटा, लेट रेडियाय किंवा रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल बी R1 is equal to 3.5 centimeter and radius of second circle B R2 is equal to 4.8 centimeter. These two circle touches each other. दोन्ही सर्कल एकमेकाला काय करत आहेत बेटा, टच करत आहेत एकमेकाला. टचेस इच अदर इंटरनली. इंटरनली काय करत आहेत बेटा, ते टच करत आहेत. मग त्या ठिकाणी काय म्हणता येईल, बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. देअरफॉर इकडे लिहितो जरा बेटा मी, बाय द theorem of टचिंग सर्कल्स. पहिला थोडं थेरमला जरा रिवाइज करूया, थोडं थेरम दाखवतो तुम्हाला. ओके, इकडे बघा थेरम. ह्या ठिकाणी दोन सर्कल्स ह्या ठिकाणी पहा, हे एक्सटर्नली टच होत आहेत आणि हे इंटरनली टच होत आहेत. ओके, थेरम ऑफ टचिंग सर्कल. इफ टू सर्कल टच इच अदर, जर समजा दोन सर्कल एकमेकाला टच करत आहेत, देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे इथला, हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, लाईज ऑन जॉईनिंग देअर सेंटर्स. हा जो जॉईनिंग, हे इथून इथपर्यंतचं अंतर, ह्या दोन सेंटरचा जो अंतर असतो, ह्या दोन सेंटरच्या अंतरावर किंवा जे काही लाईन असते त्याच्यावर त्या ठिकाणी असतो, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बेटा. ओके, म्हणजेच थोडक्यात की ते तिन्ही पॉईंट्स कशा असतात, कोलिनियर असतात, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला पहा बेटा, आता दिलेला डाटा आपण ह्या ठिकाणी पूर्ण घेतलेला आहे. तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, त्यांच्या सेंटर्समधलं आपल्याला अंतर काढायचे आहे. ओके, बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल द सेंटर्स अँड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, द सेंटर अँड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, the points of contact are collinear. हे सर्व कशा असतात बेटा, कोलिनियर. म्हणजे आता दाखवलोय का, सरळ रेषेमध्ये असतात. जर समजा द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ सर्कल्स अँड, आता ह्या ठिकाणी जो डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सर्कल आहे, ज्यावेळेस इंटरनली टच होतात त्यावेळेस तो त्यांच्या रेडियसच्या डिफरन्सला इक्वल असतो. त्यांच्या रेडियसच्या डिफरन्सला कसा असतो बेटा, इक्वल असतो. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ सर्कल्स टचिंग इंटरनली म्हणजे काय, आतून टच होतात, इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. Therefore, distance between their centers, distance between their centers is equal to R2 minus R1. लक्षात ठेवा बरं का, एक्सटर्नली इंटरनली असेल तर R2 minus R1. ठीक आहे, चला पहा बेटा, 4.8 minus 3.5 विच इज इक्वल टू आन्सर येते बेटा 1.3.
अशा प्रकारे डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स, डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स इज 1.3 सेंटीमीटर. किती आला बेटा? 1.3 सेंटीमीटर. त्या ठिकाणी तो आन्सर आपल्याला पाहायला मिळतो बेटा. ओके, दॅट इज 1.3 सेंटीमीटर. पूर्ण पाहून घ्या एकदा व्यवस्थित. हा झाला पहिला. आता सेम आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा, दुसरा त्या ठिकाणी काढायचा. दुसरा काय म्हणतो पहा. दुसरा, 2 सर्कल्स ऑफ रेडियाय 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. 2 सर्कल आहेत, 2 सर्कलचे रेडियस दिलेले आहेत. एकाचा आहे 5.5 आणि दुसऱ्याचा आहे 4.2 आणि एकमेकाला ते बाहेरच्या साईडने टच करत आहेत, एक्सटर्नली टच करत आहेत. तर त्या दोघातला आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. एक्सटर्नली टच झाल्यानंतर ॲडिशन करायचं बेटा आणि इंटरनली झाल्यानंतर सबस्ट्रॅक्शन करायचं. शॉर्टकट लक्षात ठेवायचं. समजा लेट म्हणूया. लेट द रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल बी R1 किती दिलं बेटा? आत्ताच आपण वाचलं 5.5 सेंटीमीटर. अँड रेडियस ऑफ सेकंड सर्कल बी R2 किती अंदाजा दिलेला आहे किती आहे? 4.2 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे. हा 5.5 आणि हा 4.2 दिलेला आहे. आता ह्या ठिकाणी काय म्हटलं? द 2 सर्कल आर टचिंग इच अदर एक्सटर्नली. दीज 2 सर्कल्स आर टचिंग इच अदर, एकमेकाला स्पर्श करत आहेत. टचिंग इच अदर कसं? एक्सटर्नली. हा शब्द महत्त्वाचा बेटा. दोघे एकमेकाला एक्सटर्नली त्या ठिकाणी काय करत आहेत? टच करत आहेत. आता म्हणायचं बेटा, देअरफॉर बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल, देअरफॉर बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल, by the theorem of touching circles, the center and point of contact circle, the center म्हणजे त्या थेरमानुसार the center and point of contact काय आहेत बेटा सांगा बरं का? कोलिनियर असतात. आर कोलिनियर. therefore the distance between center of circle, therefore the distance between centers of the circles touching externally हा शब्द महत्त्वाचा बेटा. टचिंग एक्सटर्नली इथं काय होता? इंटरनली मध्ये इज इक्वल टू डिफरन्स ऑफ द रेडियाय. डिफरन्स ऑफ द रेडियाय इथं नाही बेटा. इज इक्वल टू सम ऑफ द रेडियाय. इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडियाय. सम ऑफ देअर रेडियाय. therefore distance between their centers is equal to R1 plus R2 which is equal to R1 ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 5.5 आहे प्लस 4.2 9.7. काय मग काय झालं किलो? 9.7 त्या ठिकाणी त्याची काय त्या पूर्ण व्हॅल्यू येते. दॅट इज अ 9.7 सेंटीमीटर त्या ठिकाणी त्याची काय येते बेटा? व्हॅल्यू येते. देअरफॉर आन्सर लिहिते वेळेस काय ग? डिस्टन्स बिटवीन their centers is 9.7 सेंटीमीटर. हे झाला तुमचा दुसऱ्याचा आन्सर. आता आपल्याला त्या ठिकाणी तिसरं त्या ठिकाणी ॲक्च्युली थर्डवाला जो आहे ना तो आपल्याला डायग्राम काढायचा आहे. थर्डवाला जरा थोडं लक्ष द्या. तिसरावाला त्या ठिकाणी का म्हणले पहा बेटा. इफ
Radii of two circles are 4 cm and 2.8 cm. Draw figure of these circles touching each other externally आणि internally. तुम्हाला काय दिले? Radii of two circle. Radii of two सर्कल्स. पहिला दिलाय R1. R1 किती आहे बेटा? 4 सेंटीमीटर. आणि R2 दिलेला आहे 2.8 सेंटीमीटर. तर त्या ठिकाणी तुम्हाला आता काय काढायचं आहे? त्या ठिकाणी एक्सटर्नली आणि इंटरनली काढायचं आहे. पहिला काढूया. सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली. सर्कल्स टच each other externally. हे खूप सोपं आहे बेटा. ह्या ठिकाणी काय होतं? R1 प्लस R2 एक दॅट इज अ कोलिनियर लाईनमध्ये त्या ठिकाणी येतात. स्केल घ्या. स्केलवर करेक्ट 4चं अंतर घ्या. 4 सेंटीमीटरचं अंतर घ्या. अशा प्रकारे ह्याच्यावर ठेवा आणि याला पहिल्यांदा एक चॉप मारा. हा किती चॉप आहे बेटा? 4 सेंटीमीटरचा चॉप आहे. ह्या ठिकाणी हा जो आहे दॅट इज अ सेंटर आहे समजा, आणि ह्याला समजा आपण नाव देऊया ओ नाव देऊया. ओके. मग ह्या ठिकाणापासून इथं एक सपोज दॅट इथं एक पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. ओके. टोटल जो अंतर आहे आत्ता सांगितलं मी काय होतं म्हटलं बेटा? ॲडिशन होतं. ॲडिशन होतं म्हणजेच काय होतं बेटा? 4 + 2.8 विच इज इक्वल टू काय येतं बेटा? 6.8 येतं. ओके. मग आता काय करायचं आपल्याला? एक पहिल्यांदा काय करा, एक सरळ रेष काढा बेटा, किंवा 2.8चा एक काम करूया आपण. पहिल्यांदा काय करूया? पेन्सिलने एक थोडीशी आपण एक सरळ रेष मारून घेऊया बेटा. समजा कशी मारा, काय अडचण नाही. त्या ठिकाणी मारून घेतलं. मारल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं? 2.8चा अंतर घ्यायचं आपल्याला. किती घ्यायचं बेटा? 2.8. करेक्ट घ्या. 2.8 घेतलो. 2.8 घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला? शौका नीट बघा. ह्या करेक्ट पॉईंटवर ठेवायचं. सर्कलच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात बरं का बेटा त्याला. इथून इथे एक मारा चॉप. पॉईंट मिळाला. मग तिथून आता काय करायचं आहे? ह्या ठिकाणापासून ह्याला असं ओढून घ्या. आणि ह्या ओढून घेतल्यानंतर हा अशा प्रकारे हा ओ याचा सेंटर, हा आर ह्याचा सेंटर, आणि हा दॅट इज अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. दिस OPR दॅट इज O डॅश P डॅश R एका सरळ रेषेमध्ये असतात. आणि दोघांची बेरीज किती येते बेटा? 6.8 सेंटीमीटर. कधी? ज्यावेळेस सर्कल एक्सटर्नली टच होतात. आता आपल्याला दुसरं पाहायचं बेटा या ठिकाणी. सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली. सर्कल्स इंटरनली टच इच अदर इंटरनली. इंटरनलीमध्ये काय असते म्हटलं बेटा? R2 - R1. ओके. किंवा त्या ठिकाणी काय करायचं बेटा? मोठ्यातून बारका मायनस करायचं. शॉर्टकट लक्षात ठेवा. मोठ्यातून बारका. पहिला जो दिलेला आहे तो किती सेंटीमीटरचा रेडियस आहे तो पहिला घ्या. पहिला जो दिलेला आहे करेक्ट 4चा आहे तो 4चा पहिला काढा. बाकीचा आम्ही पुन्हा बघू बेटा. ठीक आहे. समजा हा 4चा आहे अंतर. कदाचित माझं चुकू पण शकतं. तुम्ही माप व्यवस्थित घ्या. ओके. पेन्सिल मोठी घेऊ नका माझ्यासारखी, बारीक घ्या बाबा. हा 4चा रेडियस आहे. समजा किती आहे म्हटलं बेटा? 4. आता मला सांगा 4 मधून 2.8 गेले, किती उरतात बेटा? 1.2 उरतात. आता ह्या ठिकाणी काय करायचं? जो दुसरा माप आहे तो किती आहे? 2.8चा आहे ना. 2.8चा माप घ्या. करेक्ट 2.8 घ्या. घेतलं 2.8. ह्या पॉईंटवर ठेवा. इथं पॉईंट मिळतो. परत ह्या पॉईंटवर या. इथून आलो. गबग जरा शांत बस. ह्या ठिकाणी अशा पद्धतीने काय करायचं आहे? चॉप मारून घ्यायचं आहे. मारलो बेटा. मग ह्या ठिकाणी
हा एवढा अंतर तुमचा रिमेनिंग आहे. ओके, हा पहिला पहा, एकूण एवढा अंतर किती होता तुमचा 4 होता. हा इथून एवढा किती होता बेटा 2.8 होता. आता हा जो आहे इथला उरलेला तो किती आहे हो 1.2 आहे. हा काय बेटा सर्कल टच इच अदर इंटरनली. अशा प्रकारे इंटरनलीचं काढतात. समजा ह्याला नाव द्या ए, समजा ए द्या, सेंटर ओ द्या, इथं बी द्या, तुमच्या मनावर काही पण त्या ठिकाणी देऊ शकता, नो प्रॉब्लेम. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता तिसरा गणित सुद्धा एवढ्या छान प्रकारे सॉल्व्ह करू शकता. आता जरा पुढचं गणित जो आहे थोडा मोठा आहे जरा बेटा, थोडं जरा जास्ती लक्ष द्यावं लागेल तुम्हाला, थोडं लक्ष द्या बेटा. ठीक आहे, पहा चौथ्यामध्ये द सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ॲट आर, दॅट इज टचिंग ॲट एक्सटर्नली. अ लाईन पासिंग थ्रू आर मिट्स द सर्कल. आरमधून जे पास होणारी लाईन आहे ते ए पाशी मिळते आणि बी पाशी मिळते. तर सिद्ध करा किंवा प्रूव्ह दॅट ए पी इज पॅरलल टू बी क्यू, ट्रँगल ए पी आर अँड ट्रँगल आर क्यू बी आर सिमिलर, आणि आर क्यू बी फाइंड आउट करा असं सांगितलेलं आहे. ओके बेटा, आता थोडं जरा लक्ष द्या. पहिल्यांदा आपण काय करूया, दिलेला डाटा पहिल्यांदा आपण लिहिण्याचा प्रयत्न करूया. ओके, आता पहा हे दिलेली आपली डायग्राम. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे बेटा या ठिकाणी सांगा बरं का. सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ॲट आर. सोल्युशन, सर्कल्स विथ सेंटर P and Q touches each other at point R. Therefore, by the theorem of touching circle, म्हणजे एकमेकाला जर त्या ठिकाणी टच होत असतील टचिंग सर्कल, त्याच्यानुसार हे तीन पॉईंट्स काय असतात कोलिनियर, पी डॅश आर डॅश क्यू, पी डॅश आर डॅश क्यू असं त्या ठिकाणी आहे. ओके, मग आता पहा बेटा इन ट्रँगल पी ए आर, नीट बघा, इन ट्रँगल पी ए आर, पहा इन ट्रँगल पी ए आर ए पी इज इक्वल टू आर पी किंवा पी ए इज इक्वल टू पी आर. पहा बेटा सेगमेंट पी ए इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी आर. कसं का हो सर? बेटा हे बघ बरं काय सर्कलचे रेडियस आहेत का नाही, इथून एवढा हा रेडियस, इथून एवढा हा रेडियस. मग लिहायचं रेडियस ऑफ सेम सर्कल किंवा रेडियाय ऑफ सेम सर्कल, हा त्याचा कारण आला बेटा. ओके, आता बघा हा जर दोन्ही सेम असतील बेटा, हो का, हा आणि हा जर सेम असतील म्हणजे हा अंतर आणि हा अंतर जर सेम असेल तर हा कोणता ट्रँगल होतो, तर हा ट्रँगल तयार होतो आयसोसिलेस ट्रँगल. कारण आयसोसिलेस ट्रँगलच्या दोन साईड इक्वल असतात बेटा आणि दोन अँगल कसे असतात इक्वल असतात. मग ह्या ठिकाणी आपण काय म्हणायचं, अँगल पी ए आर, हे का इथला अँगल घ्या, अँगल पी ए आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी आर ए, इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी आर ए. रिझन काय बेटा आत्ता सांगितलं तुम्हाला, काय म्हटलं, आयसोसिलेस ट्रँगल थिअरम, आयसोसिलेस ट्रँगल थिअरम समजा, ह्याला नंबर 1 देऊया. ओके बेटा, आता पुढे पहा बेटा, त्याच पद्धतीने ह्या ट्रँगलमध्ये या बेटा, इन ट्रँगल कोणता ट्रँगल क्यू आर बी, इन ट्रँगल क्यू आर बी, क्यू आर बी सेगमेंट क्यू आर इज इक्वल टू सेगमेंट क्यू बी किंवा सेगमेंट क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यू बी. कसं का, रेडियाय ऑफ सेम सर्कल, रेडियाय ऑफ सेम सर्कल असं जर असेल तर बेटा ह्या ठिकाणी बघा अँगल
QRA हा अँगल आणि हा अँगल कशा असतात बेटा, इक्वल असतात. म्हणजे ही साईड इक्वल आहे. ह्याच्यामुळे हा कोणता ट्रायंगल तयार झाला, आयसोसिलेस ट्रायंगल. आयसोसिलेस ट्रायंगलच्या दोन साईड इक्वल असतात आणि दोन अँगल इक्वल, साईड आणि दोन अँगल इक्वल असतात. मग ह्या ठिकाणी अँगल QRB इज कॉन्ग्रेंट टू QBR. रिझन काय ते बेटा, आयसोसिलेस ट्रायंगल थेरम. ह्याला नंबर 2 देऊया बेटा, आयसोसिलेस ट्रायंगल थेरम. ओके बेटा. म्हणजे ह्या ठिकाणी हा अंतर इक्वल आहे. हा अंतर आणि हा अंतर दोन्ही कसे आहेत बेटा, त्या ठिकाणी इक्वल्स आहेत. ओके बेटा. मग आता आपल्याला या ठिकाणी पुढे काय म्हणता येतं पहा बेटा, अँगल PRA डायग्राममध्ये बघा, अँगल PRA इज कॉन्ग्रेंट टू अँगल QRB. बघा बरं का, PRA QRB कोणते अँगल्स असतात, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. कोणते म्हटलं, अँगल PRA कॉन्ग्रेंट टू अँगल QRB. रिझन लिहायचं कंसामध्ये, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. समजा आपण ह्याला काय करूया बेटा, 3 नंबर देऊया. आपण 3 नंबर दिल्यानंतर आता लिहायचं फ्रॉम 1, 2 and 3. आता एक मध्ये काय दिले पहा बरं का, अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PRA, अँगल QRB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल QBR आणि अँगल PRA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काय बेटा, QRB. हो का, दिसतंय का इथं बेटा, हो का, आहे का. हे दोन्ही जर कॉन्ग्रुएंट असतील तर मग PAR कुणाला कॉन्ग्रुएंट आहे बेटा, QBR. ओके, अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल QBR. चला डायग्राममध्ये घुसा, बघा बरं का, PAR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल QBR. रिझन काय ते सांगा बरं का, झेड सारखं वाटते का बघा, PAR QBR. झेड सारखं असलं तर कोणता अँगल म्हणतात त्याला, अल्टरनेट अँगल्स. हा कोणता आहे बेटा सांगा बरं काय, इट इज अन अल्टरनेट अँगल्स. ओके. मग ह्या ठिकाणी रिझन काय द्यायचं, पुन्हा पुढे पहा बेटा, PAR. आता ह्याला असं लिहिता येते का नाही बेटा, PAB इज कॉन्ग्रुएंट टू QBA. बघा पहा बेटा, PAB कॉन्ग्रुएंट टू अँगल PAB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल QBA. रिझन A', R', B सरळ रेषेमध्ये आहे. ओके बेटा. असं जर असेल, बाय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन. देअरफॉर कोणत्या टेस्टने बेटा, देअरफॉर बाय अल्टरनेट angles test for parallel lines alternate angles टेस्ट अनुसार ते जर अल्टरनेट अँगल असेल तर ह्या ठिकाणी हे दोघे एकमेकाला का असतात बेटा सांगा बरं का, पॅरलल असतात. काय असतात बेटा, पॅरलल. म्हणजे सेगमेंट AP हा कुणाशी पॅरलल आहे बेटा, सेगमेंट BQशी, जे की आपल्याला पहिल्यांदा सिद्ध करायचं होतं नंबर 1. आता आपल्याला नंबर 2 मध्ये पाहायचं. आपल्याला काय दाखवायचं, आपल्याला दुसरी कंडिशन पहा बेटा. दुसऱ्या कंडिशनमध्ये आपल्याला दाखवायचं आहे ट्रायंगल APR सिमिलर ट्रायंगल RQB दाखवायचं आहे. डायग्राममध्ये बघा नीट, APR आणि दुसरा काय म्हटलं बेटा, APR. दुसरा बेटा त्या ठिकाणी आहे RQB. म्हणजे हा आणि हा दाखवायचा. दाखवत असताना आपल्याला या ठिकाणी पहा अँगल PAR, नीट बघा, अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QRB. PAR कॉन्ग्रुएंट अँगल Q पहा, नाही PAR कॉन्ग्रुएंट अँगल QRB. पहा बेटा परत एकदा, PAR
कॉन्ग्रुएंट अँगल QBR. रिझन काय बेटा, कोणत्या अँगल्सचं सांगा बरं काय? अल्टरनेट अँगल्स. नंबर 1. दुसरा बघा बेटा, PRA कॉन्ग्रुएंट अँगल QRB. PRA कॉन्ग्रुएंट अँगल QRB. रिझन येतं वर्टिकली अपोजिट अँगल्स. Therefore, by a test of similarity, triangle APR सिमिलर ट्रायंगल कोणता बेटा? RQB. म्हणजे दोन सिमिलर असल्यानंतर त्या ठिकाणी काय करता येतं आपल्याला? कॉन्ग्रुएंट असल्यावर सिमिलर, दोन कॉन्ग्रुएंट असेल तर आपल्याला APR हा सिमिलर दाखवता येतो. कोणाला बेटा? APR. हो का, APR कोणाला दाखवलं आपण बेटा? सांगा बरं का? RQB. ओके, परत एकदा पहा, PAR QRB. आता कोणतं घेतलं? APR. पुन्हा काय घेतलं बेटा? RQB. त्या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. कोणती टेस्ट येते बेटा? AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी येते. तिसरा त्या ठिकाणी काय करायचं बघा बेटा, थर्ड वाला आपला अँगल PAR दिलेला आहे तुम्हाला, 35 डिग्री दिलेला आहे. तर तुम्हाला काढायचे अँगल RQB काढायचा आहे. किती आहे? डायग्राममध्ये बघा, अँगल RQB हा तुम्हाला ह्या ठिकाणी काढायचा आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिले? PAR हा 35 डिग्री आहे. हा 35 डिग्री म्हणजे हा किती बेटा? 35 डिग्री. हा 35 डिग्री म्हणजे हा वर्टिकल अँगल, हा 35 डिग्री. हा 35 डिग्री म्हणजे हा सुद्धा किती येतं बेटा? 35 डिग्री त्या ठिकाणी येतं. ओके, मग आता पहा, जे काय आपल्याला फ्रॉम 1, 2 and 3, फ्रॉम 1, 2 and 3 अनुसार काय आहे बघा. हे का इथं बघा, फ्रॉम 1 to 3 PAR इज इक्वल टू PRA, QRB इज इक्वल टू QBR आणि PRA इज इक्वल टू QRB हे त्या ठिकाणी आहे. चला पहा बेटा, पहा, अँगल PAR इज इक्वल टू अँगल PRA इज इक्वल टू अँगल QRB इज इक्वल टू अँगल QBR. ओके, इज इक्वल टू बेटा त्या ठिकाणी किती करायचं? 35 डिग्री. परत पहा बेटा, PAR 1, PRA 2, QRB 3, QBR इज इक्वल टू 35 डिग्री. तुला काढायचं काय बेटा? तुला काढायचं आहे RQB हा काढायचे आहे. मग आपण त्या ट्रायंगलमध्ये घुसूया. इन ट्रायंगल RQB. पहा बेटा, इन ट्रायंगल RQB अँगल R इज इक्वल टू 35 डिग्री किंवा डायरेक्ट अँगल QRB इज इक्वल टू 35 डिग्री, अँगल QBR इज इक्वल टू 35 डिग्री. ओके, मग आपल्याला माहिती आहे द सम ऑफ मेजर्स ऑफ all angles of triangle is 180 डिग्री. Therefore angle QRB plus angle QBR नीट बघा का, QRB plus QBR प्लस जे पाहिजे तुम्हाला RQB प्लस अँगल RQB इज इक्वल टू 180 डिग्री. हे माहीत नाही, हे दोन माहिती आहेत तुम्हाला. हे किती आहे बेटा? 35 डिग्री प्लस 35 डिग्री प्लस अँगल RQB इज इक्वल टू काय येते बेटा? 180 डिग्री. देअरफॉर अँगल RQB इज इक्वल टू 180 डिग्री. हा 35 आणि 35 की झाला 70, इकडला प्लस 70 तिकडे जाऊन मायनस 70 होतो. मग अँगल RQB येतो 110 डिग्री. अशा प्रकारे तुम्हाला RQB सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे. हा जरा मोठा प्रश्न आहे, पण जरा समजून करा,
खूप इझी आहे. याच्यामध्ये मेन कन्सेप्ट काय वापरला आपण इथं, आयसोसेलेस ट्रायंगलची कन्सेप्ट आपण वापरलेला आहे. हा 35 म्हणजे हा 35, हे व्हर्टिकली अपोजिट म्हणजे हा 35 आणि या ठिकाणी हा सुद्धा 35 70 होतात. एक टोटल सम ट्रायंगलची 180 होते. 180 मधून 70 गेलं तर हे किती उरतं बेटा, 110 डिग्री येतं. हा 110 म्हणजे हा सुद्धा किती होतो बेटा, 110 डिग्री त्या ठिकाणी येतो. कारण काय, अल्टरनेट अँगल्स त्या ठिकाणी असतात. ओके, हा झाला तुमचा चौथा. आता ह्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या पुढचा गणित आहे तो 5वा सोडवायचा आहे. ह्या ठिकाणी 5वा प्रश्न पहा काय म्हटलेलं आहे. इन फिगर 3.28 द सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी, सर्कलचे सेंटर ए आणि बी आहेत आणि ते एकमेकाला ई पॉईंटवर टच होत आहेत. लाईन एल इज अ कॉमन टँजंट, लाईन एल ही कॉमन टँजंट आहे. विच टचेस द सर्कल ॲट सी आणि डीला टच होत आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला फाइंड द लेंथ ऑफ द सी डीची लेंथ फाइंड आउट करायचं आहे. आणि या ठिकाणी रेडिओ ऑफ द सर्कल दिलेला आहे. पहिल्याचा दिलेला आहे 4 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचा दिलेला आहे 6 सेंटीमीटर. ओके, तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा डायग्राम काढूया. पहा, आपण ह्या ठिकाणी काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ए सी आणि ए जोडून घ्या, बी डी आणि बी जोडून घ्या. ह्या ठिकाणी तुम्हाला रेडियस दिलेला आहे. हा रेडियस आहे 4 सेंटीमीटर, हा रेडियस आहे 4 सेंटीमीटर, हा 6 आहे तर हा 6 सेंटीमीटर आहे. ओके, आणि हे लाईन एल आहे, सॉरी टँजंट आहे. आणि ह्या सर्कलला पॉईंट डीवर टच होतोय आणि ह्या सर्कलला पॉईंट सीवर टच होतोय. ह्याचा सेंटर ए आहे आणि ह्याचा सेंटर काय बेटा, बी त्या ठिकाणी आहे. पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी काय म्हणायचं, जे काही दिलेला डाटा आहे ते लिहा. सोल्युशन circles having center A has radius 4 centimeter and circles नाही बेटा, circle having center B has radius समजा 6 सेंटीमीटर दिलेला आहे. आपल्याला काय हे कशामुळे आलं बेटा सांगतो. पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, ड्रॉ ए सी पुन्हा कुणाला सेगमेंट बी डी, पुन्हा कुणाला सेगमेंट ए बी हे जोडावं लागेल, ड्रॉ करावं लागेल. मग हे जोडल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं बेटा, ए सी किंवा ह्या ठिकाणी आपण जे काही पॉईंट त्या ठिकाणी आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, ते आपल्याला जे पॉईंट कन्सिडर केलं ते त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आपल्याला आहे. दॅट इज ए सी कुणाला परपेंडिक्युलर आहे बेटा, सी डीला परपेंडिक्युलर आहे. मग या ठिकाणी बी डी कुणाला परपेंडिक्युलर आहे, सी डीला आहे का, हे पहिल्यांदा दाखवता येईल. कसं दाखवता येईल आपल्याला, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की प्रश्नात असं सांगितलेलं आहे की दिलेल्या फिगरमध्ये सर्कलचा सेंटर ए आहे, बी आहे, एकमेकाला ई पॉईंटवर टच होत चाललेले आहेत. ई पॉईंटवर टच होत चाललेले म्हणजे हे काय बेटा सांगा बरं का, बाय द थिअरम ऑफ टचिंग सर्कल ए डॅश बी येतो. बरोबर आहे. मग असं असेल तर लेंथ ऑफ सी डी त्या ठिकाणी फाइंड आउट करा म्हणले. लेंथ ऑफ सी डी तुम्ही कसं फाइंड आउट करणार, तर ह्या ठिकाणी पहा, पहिल्यांदा हे काय करावं लागेल आपल्याला, सी डीला पॅरल असे खालच्या साईडला लाईन काढावं लागेल. सी डीला पॅरल, हे सी डी आहे आणि सी डीला पॅरल अशी खालच्या साईडला एक लाईन पॅरल काढूया. काढलो बेटा. मग हा लाईन काढल्यानंतर हा ह्याला काय आहे, परपेंडिक्युलर आहे आणि हा ह्याला इथं काय आहे, परपेंडिक्युलर आहे आणि इथं हा सुद्धा काय आहे, परपेंडिक्युलर आहे. का बरं परपेंडिक्युलर, बाय द थिअरम ऑफ त्याला काय म्हणूया, बाय टँजंट थिअरमने ते काय करता येतं आपल्याला दाखवता येतं. चला पाहूया, लक्षात येईल जरा. आता पहा बेटा, आता काय म्हणायचं, ह्याला समजा ए नाव देऊया आपण. ओके, मग सेगमेंट ए एम परपेंडिक्युलर कुणाला काढलं बेटा आपण, परपेंडिक्युलर सेगमेंट बी डीला काढलेला आहे. बघा बरं का, बी डीला परपेंडिक्युलर काढलेला आहे. हे काढल्यामुळं काय येतं बेटा, बी डॅश एम डॅश डी येतं. ओके, बी डॅश एम डॅश ई येतं. आता ह्या ठिकाणी पहा, ए डॅश ई डॅश एम आहे. का बरं आहे सांगा बरं का, आत्ता सांगितलं तुम्हाला, सांगा. बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल. त्या ठिकाणी सर्कल काय करत आहे, एकमेकाला
टच करत आहे, म्हणून त्या ठिकाणी बाय द थिअरम ऑफ टचिंग सर्कल त्या ठिकाणी आपण त्याला म्हणूया बेटा. ओके, बाय द थिअरम ऑफ टचिंग सर्कल. हे इथला आहे बरं का पॉईंट आहे खालचा, बाय द थिअरम ऑफ टचिंग सर्कल. आता पुढे पहा बेटा, ह्या डायग्राममध्ये ए सी कॉन्ग्रुएंट टू एई. बघा, सेगमेंट ए सी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एई, म्हणजेच रेडियस ए सी इज इक्वल टू रेडियस एई. हे किती दिलेलं आहे बेटा? 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, त्याचं रिझन काय? रेडियाय ऑफ सेम सर्कल, रेडियाय ऑफ सेम सर्कल. त्याच पद्धतीने पहा इकडं काय आहे बेटा, इकडल्या साईडला सांगा बरं का. बीई इज इक्वल टू बी डी, बीई इज इक्वल टू बी डी. सेगमेंट बीई कॉन्ग्रुएंट टू बी डी. रिझन सांगा. रेडियाय ऑफ सेम सर्कल, देअरफॉर बी डी बरोबर बीई बरोबर 4 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि आत्ताच आपण काय म्हटलं होतं? अँगल ए सी डी. बघा, अँगल ए सी डी, अँगल एम डी सी किंवा अँगल बी डी सी इज इक्वल टू 90 डिग्री. पहा बेटा, अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल बी डी सी इज इक्वल टू 90 डिग्री. का बरं 90 डिग्री सांगा रे बेटा? टँजंट थिअरम. टँजंट थिअरम, टँजंट थिअरम म्हणजे काय? ह्या ठिकाणी हा रेडियस जो आहे तो टँजंटला परपेंडिक्युलर आहे किंवा टँजंट हा रेडियसला परपेंडिक्युलर आहे. ह्या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. आणि परपेंडिक्युलर असल्यामुळे तो किती डिग्री असतो? 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे अँगल सी आणि अँगल डी तुम्हाला किती आहेत बेटा सांगा? 90 डिग्री. 90 डिग्री आहे. 90 डिग्री 90 डिग्री झाल्यानंतर त्या ठिकाणी हा पहा बेटा, इथं ऑलरेडी किती आहे म्हटलं आपण? 90. हा 90 म्हणजे हा सुद्धा किती बेटा? 90. मग इन क्वाड्रिलॅटरल AMDC पहा बेटा, इन क्वाड्रिलॅटरल AMDC अँगल बघा बेटा, अँगल ACD प्लस अँगल CDM प्लस अँगल DMA प्लस अँगल CAM इज इक्वल टू 360 डिग्री. इज इक्वल टू किती बेटा? 360 डिग्री आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. परत एकदा पहा बेटा, अँगल ACD डायग्राम तुमच्या पुढे ठेवा. पहा, अँगल ACD प्लस अँगल CDM प्लस अँगल AMD प्लस अँगल CAM इज इक्वल टू 360 डिग्री. कारण सांगा बरं का? सम ऑफ all angles of quadrilateral, sum of all angles of quadrilateral is किती असतो बेटा? 360 डिग्री असतो. ओके बेटा. आता ह्या ठिकाणी आपण ह्याला समजा इथे 1 नंबर देतो. ठीक आहे बेटा. मग आता पहा बेटा, ह्याच्यामध्ये काय काय माहिती आहे तुम्हाला? हो, फक्त तुम्हाला माहीत नाही CAM माहीत नाही, बाकीचं सर्व माहिती आहे. हे किती आहे? 90 प्लस 90 बरोबर 360. मग अँगल CAM बरोबर 90 90 90 270, 360 मधून 90 गेले. मग अँगल CAM सुद्धा किती येतो बेटा? 90 डिग्री येतो. बघा, अँगल CAM हा सुद्धा किती आला आता? 90 डिग्री आला. हे तर ऑलरेडी आलता परपेंडिक्युलर काढल्यामुळे. हा पण आला हे दाखवावं लागेल आपल्याला. आणि या ठिकाणी अँगल CAM सुद्धा आपण दाखवलेला आहे, 90 डिग्री दाखवलेला आहे. देअरफॉर ईच angle of rectangle is 90 degree. Therefore quadrilateral AMDC is a rectangle. AMDC काय बेटा? रेक्टँगल आहे. AMDC जर रेक्टँगल असेल तर एक वाक्य आपल्याला आठवतो, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल पहा बेटा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल.
आता अपोजिट साईड कोणती आहेत बघा बरं काय डायग्राममध्ये. ए सीच्या अपोजिट कोण आहे बेटा, ए एम डी एम, किंवा ए सीच्या अपोजिट एम डी. पहा बेटा ए सीच्या अपोजिट कोण आहे, एम डी आहे. मग हा 4 म्हणजे हा सुद्धा आपल्याला किती असेल, 4 असेल. हा 4 म्हणजे हा सुद्धा किती असतो बेटा, 4 आहे. मग सी डीच्या अपोजिट कोण आहे, सी डीच्या अपोजिट येतो ए एम. बघा बरं का सी डीच्या अपोजिट कोण येतो बेटा, ए एम त्या ठिकाणी येतो. सी डीच्या अपोजिट कोण येतो म्हटलं बेटा आपण, ए एम येतो. ओके. मग आता आपण काय करूया बेटा ह्या ठिकाणी, की आत्ताच आपण ह्या ठिकाणी काय सांगितलं बेटा, की हा जो अंतर आहे आपल्याला ह्या ठिकाणी काढावं लागेल. आता काय करूया आपण त्या ठिकाणी, बी डी बघा, बी डी बरोबर काय येते, बी डी बरोबर बी एम प्लस डी एम. मग बी डी बरोबर बी डी एकूण किती आहे बेटा, एकूण अंतर जो आहे बी डी तो आहे 6 आहे बेटा. ओके. 6 बरोबर बी एम आणि डी एम किती आला आत्ताच, हो का इथं वरी काढला बघा आत्ताच, किती आला बेटा डी एम किंवा एम डी किती आला सांगा बरं का, 4 आला. मग बी एम बरोबर काय तर सांगा बरं का, 6 मधून 4 गेले, किती उरलं 2, म्हणजे हा इथला किती आला 2 आणि हा किती आला 4 आला. ओके बेटा. मग हा जर 2 आला, हा 4, गप बाई थोडं. मग त्या ठिकाणी आपल्याला मग डी एम बरोबर हे हो का बेटा, डी एम बरोबर ए सी बरोबर किती आलं सांगा, डी एम बरोबर ए सी बरोबर 4 आत्ताच आपण त्या ठिकाणी काढले वरच्या साईडला. ओके. आता पुढे आपण काय म्हणू शकतो, की आता जे बी एम काढलं होतं, बी एमची व्हॅल्यू किती आली ती बेटा, 2 आली. बी एम किती आला होता तुमचा बघा बरं का, 2 आला होता. मग ह्या ठिकाणी ए बी बरोबर काय करता येईल आपल्याला, ए बी, ए बी, ए बी बरोबर काय येते बघा, ए ई प्लस बी ई. आत्ताच आपण ए ईची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, 4 आहे. मग बी ईची व्हॅल्यू किती आहे बेटा, त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते आपल्याला बी ईची व्हॅल्यू किती आहे, बी तर बी ईची व्हॅल्यू आहे 6. 6 4 किती झालं बेटा, 10 सेंटीमीटर. ए बीची व्हॅल्यू किती आली बेटा, एकूण 10 आले. हे ए बीचे सर कावर काढलेला हो बेटा, इथं 90 डिग्री दिसतोय ना, तर ह्या ठिकाणी ह्याला वहिला असं करू आपण. असं केल्यानंतर तुला काय दिसतो, ए एम बी हा राईट अँगल ट्रायंगल दिसतो. राईट अँगल ट्रायंगल दिसल्यावर कोणती थेरम वापरतास रे, पायथागोरस थेरम वापरतास. मग पायथागोरस थेरम वापरल्यावर तुला काय काढता येतं, हे काढता येतं. हे काढलास तर तुला काय म्हणता येतं, हे अपोजिट साईड आपण इक्वल दाखवलं आणि त्याच्यामुळे काय करता येतं, दोन्ही साईड आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येतात. मग ए बी आलं, एम बी आलं, एम बी किती आहे 2 आहे. बघा अँगल ए एम बी, बघा अँगल ए एम बी इज इक्वल टू 90 डिग्री आहे. इज इक्वल टू काय बेटा, 90 डिग्री त्या ठिकाणी आहे, 90 डिग्री आहे. रिझन काय म्हणायचं, कन्स्ट्रक्शन. थोडं ॲडिशन करायचं असेल तर लिहा, इन ट्रायंगल ए एम बी देअरफॉर बाय पायथागोरस थेरम अनुसार 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे इथं बघा बरं का, ए बी. दॅट इज ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर. दॅट इज अ स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. तुला काय माहिती आहे बेटा ह्याच्यातलं ते लिहि बरं का. तुला त्याच्यातलं काय माहिती आहे, ए एम तर तुला काढायचं आहे. ए बी किती आला आहे बेटा, 10चा वर्ग आलेला आहे. बी एमची व्हॅल्यू माहिती आहे का तुला, हो 2चा वर्ग, 10चा वर्ग 100, 2चा वर्ग 4, इकडला प्लस इकडून काय होतो मायनस, बरोबर ए एमचा स्क्वेअर. देअरफॉर ए एम स्क्वेअर बरोबर त्या ठिकाणी काय येतं सांग बरं का, 96. 96 म्हणजे त्या ठिकाणी काय येतं बेटा, 36 गुणिले 16 × 16, 16 × 5 = 80, 16 × 6 = 96. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. देअरफॉर ए एमची व्हॅल्यू काय येते बेटा, 4, एवढ्याचं 4 √6 सेंटीमीटर एवढी व्हॅल्यू आलेली आहे. दॅट इज ए एम. मग आत्ताच आपण काय सांगितलं होतं बघा, ए एम इज इक्वल टू सी डी दिलतो ना वरी आत्ताच, ए एम इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू 4 √6 सेंटीमीटर. रिझन काय लिहायचं बेटा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल.
रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साईड्स असतात ते कसे असतात बेटा, इक्वल असतात असं आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून जो लास्ट उत्तर आहे आपला CD बरोबर 4√6 सेंटीमीटर एवढा त्याचा आन्सर येतो. आणि ह्या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 3.2 सुद्धा संपलेला आहे. आय होप सर्वांना कळलं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं बार बार व्हिडिओला पाहून त्याला रिव्हिजन करा. थँक्यू सो मच.